आज आपल्या अस्तित्वाकरता झगडतीये। एसटीच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेची अविरत सेवा करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या हक्कांकरता संप पुकारलाय। त्यामागचं कारणही तसंच आहे। गेल्या काही दिवसात अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी मृत्यूला कवटाळलंय। त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरलाय। खरं तर सरकार कोणतंही असो, प्रत्येक वेळी एसटी कर्मचाऱ्यांना आपल्या हक्काकरता संप करावा लागला। आजही तीच परिस्थिती निर्माण झाली आहे। आपल्या हक्कासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी एल्गार केलाय। एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत, तर आता सरकारनेही तोडगा काढण्याकरता प्रयत्न सुरू केलेला आहे। पण एसटी कर्मचाऱ्यांवर संप पुकारण्याची वेळ का आणि कुणी आणली? संप काळात एसटी कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय कोणत्या परिस्थितीतून जात आहेत? एसटी कामगारांच्या संपावर तोडगा कधी आणि कसा निघणार आहे? या सगळ्या प्रश्नांचा वेध घेणार आहोत संघर्ष या खास कार्यक्रमात। गेल्या 7 दशकांहून अधिक काळ एसटी महाराष्ट्राला सेवा देते। महाराष्ट्राच्या विकासात मोलाची कामगिरी बजावणारा एसटी कर्मचारी आज मात्र हवालदिल झालाय। मायबाप सरकारनं न्याय द्यावा अशी त्याची इच्छा आहे, पण संप चिघळल्यामुळेच आता एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना संपात उतरण्याची वेळ आली आहे। हा आक्रोश आहे राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांचा। शासनाला आम्ही किती दिवस झालं मागणी करतोय की आमच्या शासनामध्ये विलीकरण झालंच पाहिजे। आता ते ऐकायला येत नाही त्यांना। आम्ही सहज आमचा हक्क मागतोय। आम्ही भीक मागत नव्हतो एवढे दिवस, पण आता आमच्यावर भीक मागायची वेळ आली त्यांनी। हे काही हक्कच मागत आहे त्यांचं। कोणाची इस्टेट मागत नाही, मालमत्ता मागत नाही, काहीच नाही। आणि कोणताचा हक्क पण घेत नाही। हे स्वतःच हक्क मागत आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी आता कुटुंबियांनी सुद्धा आंदोलनात उडी घेतली आहे। माझी सुनबाई हाय, 2-3 लेकरं हा। आम्ही सास सासरे, घरात पगार पुरत नाही, काही नाही। दिवाळीला एका लेकराला कपडे मिळतात, एका लेकराला मिळत नाही। लहान पोरं सुद्धा आमच्या सोबत आहेत, म्हातारी लोक आमच्या सोबत आहेत। ह्यांच्या कुठेतरी झळ पोचतीये म्हणून लोक उतरलेत रस्त्यावर। राज्य सरकार विरोधात एसटी कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे। आमचं हे आंदोलन, या आंदोलनाकडे सहानुभूतीनं न बघता हे एकदम निर्हृदयपणे चिरडण्याचा हे ठाकरे सरकार प्रयत्न करत आहे। एसटी कर्मचाऱ्यांपाठोपाठ आता त्यांच्या कुटुंबियांवरही आंदोलन करण्याची वेळ आली आहे। राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलंय। किती दिवस झालं मागणी करतोय की आमच्या शासनामध्ये विलीकरण झालंच पाहिजे। आता ते ऐकायला येत नाही त्यांना। आम्ही सहज आमचा हक्क मागतोय। आम्ही भीक मागत नव्हतो एवढे दिवस, पण आता आमच्यावर भीक मागायची वेळ आणली त्यांनी। एवढंच मागणी आहे की आमचं उद्धवजी ठाकरे साहेबांना एवढंच मागणी आहे की आमचं की आम्हाला भीक नको, हक्क मागत होतो आम्ही आतापर्यंत, पण आता तुम्ही हक्क देत नाही। कमीत कमी आम्हाला भीक तरी द्या। निलंबित करणे फार मोठे चुकीचं आहे, तर करू नाही निलंबित, बस एवढंच। आणि हे काही हक्कच मागत आहे त्यांचं। कोणाची इस्टेट मागत नाही, मालमत्ता मागत नाही, काहीच नाही। आणि कोणाचा हक्क पण घेत नाही। हे स्वतःच हक्क मागत आहे। आणि कंडक्टर ड्रायव्हर जे मेहनत करतात त्यांचं कष्टाचं फळ त्यांना द्यावं, बस, बाकी तर काहीच नाही। प्रत्येक जिल्हा, तालुका आणि शहरातील एसटी स्थानक परिसर एसटी कर्मचाऱ्यांच्या घोषणांनी दणाणून गेलाय। राज्यभर हे आंदोलनाचं लोण पसरलंय। एसटी कर्मचाऱ्यांनी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी आंदोलन पुकारलंय। ठिकठिकाणी हे आंदोलन केलं जात आहे। आमचा निर्धार एकच आहे, आम्हाला शासनात विलीनीकरण पाहिजे। जोपर्यंत होत नाही, आज विचार करा, लहान पोरं सुद्धा आमच्या सोबत आहेत, म्हातारी लोक आमच्या सोबत आहेत। ह्यांच्या कुठेतरी झळ पोचतीये म्हणून लोक उतरलेत रस्त्यावर किंवा घराच्या बाहेर। पगार सुनबाईचा भागत नाही, मग आता आवळे जावळे लेकरं आहे ते सांभाळ करणं भागच आहे मला। आता पुरत नाही पगार। ते शासनाला की पगार आमची विनंती आहे, वाढवावा पगार। एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलंय, तर दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी सुद्धा आंदोलनात उडी घेतली आहे।
आज स्वारगेट बस डेपोतील संपकरी कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय तर फक्त रस्त्यावर उतरलेत, पण त्यांची मुलं बाळं जी आहेत ही रस्त्यावर उतरली आणि आज त्यांनी फक्त एसटी कॉलनी पुरतं आपलं आंदोलन सीमित न ठेवता ते रस्त्यावर उतरून स्वारगेट जिथं आंदोलन सुरू आहे त्यांना पाठिंबा द्यायला जाणार आहेत. मला सांग तायडे, तुम्ही कुठे निघले सगळे? आम्ही स्वारगेटला निघालोय, आम्ही एसटी कॉलेजून स्वारगेटला निघालोय. आमच्या आता एवढे दिवस आम्ही संप करतोय, मागण्या मागतोय की त्या आम्हाला विलनीकरण करून, तर ते देतच नाहीये. म्हणून आता आमच्यावर ही वेळ आली की आम्ही कुटुंबासहित निघालो. पुण्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. पुण्याच्या स्वारगेट परिसरातील एसटी कॉलनीत संपकऱ्यांच्या कुटुंबियांनी हे आंदोलन करून आपली व्यथा सरकारच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. मागणी काय आहे तुमची? आमची एवढीच मागणी आहे की एसटी राज्य शासनात विलिनीकरण झालंच पाहिजे. इतक्या दिवसापासून तर आमच्या मागण्या आहेत, पण कोणी हे मान्य करत नाही. त्याच्यासाठी आता आम्ही कुटुंबासहित आम्ही निघालेलो आहोत. ते मागण्या पूर्ण करण्यात त्यासाठी आम्ही सगळे कुटुंबातील लोक रस्त्यावर उतरले. लोक आज 5 दिवस झाले संप चालू. या उलट्या काळजाच्या शासनाला कधी जाग येणार की नाही? एसटी संपवायचा प्रयत्न चाललाय त्यांचा. राजकारण चाललंय की हे मोडीत काढण्याचा प्रयत्न करतायत. आमच्या डेपोतून एकही चालक वाहक कामाला गेले नाही, तरी हे खोटं सांगतायत की चालक वाहक कामावर येत आहेत. तुम्हाला सगळं तोडगा का निघत नाही? तुम्ही तोडगा पटकन काढा ना, लवकर गाड्या चालू होतील. आधीच तुटपुंजा पगार आणि तोही वेळेवर होत नसल्यानं राज्यातील एसटी कर्मचारी अक्षरशः मेटाकुटीला आलाय. पगारात भागत नसल्यानं मुलांचं शिक्षण कसं करायचं, संसाराचा गाडा कसा हाकायचा अशा विवंचनेत अडकलेल्या एसटी कामगारांनी संपाचं शस्त्र उगारलंय. एसटी कर्मचारी आपला हक्क मागत असल्याचं त्यांच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे. आम्ही एवढे दिवस संप करतो तरी शासनाला जाग येत नाही, म्हणून हे आजचं हे थाळी आंदोलन. महिन्याच्या शेवटाला आम्हाला ह्या थाळीमध्ये खायला भाकरी राहत नाही, पीठ राहत नाही, तांदूळ राहत नाही, गहू राहत नाही, म्हणून हे सरकारला जाग येण्यासाठी आम्ही हे थाळी आंदोलन करत आहे. आज हे सगळे कर्मचारी थेट स्वारगेटला झालेत आणि यांनी ठरवलेलं आहे की जोपर्यंत आम्हाला आमचं विलिनीकरण होत नाही एसटी महामंडळ शासनामध्ये, तोपर्यंत आंदोलन हे अशाच पद्धतीने सुरू राहील आणि संप सुरू राहील. एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन चिघळल्यामुळे एसटी महामंडळ प्रशासनानं संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाचा बडगा उगारलाय. राज्यातील विविध जिल्ह्यात ही कारवाई करण्यात आली आहे, पण या कारवाईचा अनेकांनी धसका घेतलाय. चंद्रपूरच्या इंदिरानगर परिसरात राहणाऱ्या हर्षद चांदोरकर यांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. वडिलांच्या अकाली मृत्यूनंतर हर्षद यांना 3 वर्षांपूर्वी एसटी महामंडळात अनुकंपा तत्वावर नोकरी मिळाली, पण आता निलंबनाच्या कारवाईची त्यांना धास्ती वाटतेय. कोरोनाचं एक असल्यामुळे आणि पगार पाणीचं कमतरता भासत आहे, त्यामुळे पोरांच्या शिक्षणाकडे खूप दुर्लक्ष होत चाललं आहे. ट्युशन एक तर कोरोना चालू असल्यामुळे शाळा बंद असल्यामुळे ट्युशनीसाठी पैसे सतत सारखं पैसे, जिथे तिथे पैसा पाहिजे. प्रशासनाला सुद्धा आमच्यावर काहीतरी हे करायचं, चांगलं काही करायच्या ऐवजी ते आमच्यावर हे सस्पेन्शनचे जे ऑर्डर आमचे काढले काही कर्मचाऱ्याचे, तर त्या ह्याच्यामुळे मी थोडा अस्वस्थ झालो आणि त्या ह्याच्यामुळे थोडा माझा तब्येतीवर परिणाम झाला. एसटी कर्मचारी संपाचं लोण विदर्भात सुद्धा पोहोचलंय. मोठ्या प्रमाणात कर्मचारी या संपात सहभागी झालेत, तर प्रशासनानं अनेक कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली, त्यामुळे संपकरी कर्मचारी आक्रमक झाले. वाशिममध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी काढलेल्या मोर्चात त्यांचे कुटुंबीय सुद्धा सहभागी झाले होते. ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू झाला आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांची दिवाळी एक प्रकारे अंधारात गेली. खरं तर एसटी महामंडळ हा राज्य सरकारचा उपक्रम आहे. सेवा वर्गात मोडणाऱ्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आजवर इमाने इतबारे जनतेची सेवा केली. मात्र संप चिघळल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाची दैना झाली. उद्धव ठाकरे साहेब
बाब सरकारनं लवकरात लवकर तोडगा काढावा अशी संपकरी कुटुंबियांची मागणी आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, पुणे। एसटी कर्मचाऱ्यांचा त्यांच्या न्याय हक्कांसाठीचा हा संघर्ष आहे। या कार्यक्रमात एक छोटासा ब्रेक, लगेच भेटूया। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। TBC